तयार आहेत उकडीचे गरमागरम मोदक. उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी खवलेला नारळ, 2 वाटी बासमती तांदळाचं पीठ घेतलंय. 2 वाटी नारळ घेतला तर 2 वाटी बासमती तांदळाचं पीठ. आम्हाला गोड कमी लागतं तर आम्ही 1 वाटीच गूळ घेतला आहे. जर तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर जेवढा नारळ असेल तेवढा गूळ घ्यायचा. काजूचे तुकडे, खसखस 1 चमचा आणि एक चमचा दूध, 2 ते 3 चमचे तूप आणि चवीपुरतं मीठ. आणि मी हळदीची पानं घेतली आहे. उकड काढण्यासाठी 2 वाटी तांदूळ पीठ असेल तर 2 वाटी पाणी घ्यायचं. आणि आता आपण हे पाणी गरम करायला ठेवूया. आता पाणी गरम झालंय तर मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यावर 1 चमचाभर दूध, 2 चमचे तूप. दुधाने आणि तुपाने एक चांगली चमक येते मोदकाला. आणि पाणी उकळलंय, आता आपण तांदळाची पिठी घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. मोदक बनवण्यासाठी उकड ही खूप महत्वाची असते. नेहमी लक्षात ठेवा, जेवढी तुमची तांदळाचं पीठ असेल तेवढं तुमचं पाण्याचं प्रमाण पाहिजे. गॅस बंद करूया आणि आपण आता झाकण ठेवून घेऊया. ओल्या खोबऱ्याचं सारण बनवून घेऊया. आधी आपण खसखस घालून घेऊया. त्यात आपण आता ओलं खोबरं घालूया. तूप 2 चमचे आणि खोबरं चांगलं परतून घेऊया. याच्यातच मी आता काजू घालते. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. आता गूळ घालून घेऊया. मी पावडर गूळ घेतलाय, तुम्ही साधा गूळ घेऊ शकता. साधा
पिवळ्या रंगाचं जे गूळ असतं ते. वेलची पावडर 1 चमचा आणि मी अर्ध्यापेक्षाही कमी म्हणजे 2 चिमूटभर जायफळ पावडर घातली आहे. गुळाचं पाणी छान सुकलंय. आता मी गॅस बंद करून घेते. सारण थंड झाल्यावर आपण मोदक करायला घेऊया. गरम गरम पीठ मी काढून घेतलंय. आता अशी वाटी घ्यायची आणि तूप लावून घ्यायचं वाटीला छान, कारण पीठ खूप गरम आहे. आणि ह्याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या. हाताने करायला जाऊ नका, नाहीतर हात भाजेल. अशा प्रकारे वाटीनेच गुठळ्या मोडायच्या. हे बघ, अशा गुठळ्या असतात पिठाच्या. आता मी हाताने मळायला घेतलंय. 3 भाग करून घेतले पिठाचे आणि थंड पाण्याचा हाताला थंड पाणी लावून मळून घेते. आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं चांगलं. जेवढं तुमचं व्यवस्थित मळलेलं असेल ना, तेवढं तुमचा मोदक छान बनणार. आता तूप लावूया थोडंसं पिठाला आणि परत एकदा मळून घेऊया. हाताला पीठ चिटकत असेल तर हातालाही तूप लावून घ्या आणि व्यवस्थित मळून घ्या. असं हे 10-15 मिनिटं पीठ चांगलं रगडून रगडून मळून घेतले. अगदी रसगुल्ल्यासारखे असे लुसलुशीत पीठ झाले. तुमचं पीठ परफेक्ट असेल ना मळलेलं, तर तुमचा मोदक अगदी सॉफ्ट होऊन जाईल. आता आपण मोदक तांदळाचं पीठ लावून घ्यायचं किंवा लाटणीवर पळपाटावर लाटूनही घेऊ शकतो आपण. सारण भरून घेऊया. तयार. तर मी ह्या पळपटावर लाटून करते मोदक.
अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे. एक मी हळदीच्या पानात पातोळा करून दाखवते. असंच पानासकट स्टीम करायला ठेवून द्यायचं. असेच एक एक बनवून घ्यायचे. तयार आहेत उकडीचे गरमागरम मोदक.